नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभाग महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यासाठी परीक्षा होणार नाही, तर थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमची निवड होणार आहे। कुठल्या महानगरपालिकेची जाहिरात असणार आहे, कुठली पदे आहेत, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तुम्हाला ह्या जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्हाला पाहता येणार आहे। तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा सचिव जे आहेत शहर महानगरपालिका भिवंडी यांच्या मार्फत मित्रांनो ही जाहिरात देण्यात आलेली आहे। तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या महानगरपालिकेची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर बघूयात आपण संपूर्ण माहिती। बघा आता, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मित्रांनो ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। आपल्याला माहित असेल NHM अंतर्गत 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदे भरली जातात। प्रत्येक 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीनंतर तुमचं काम समाधानकारक असल्यास तुम्हाला पुनर्नियुक्ती देखील दिली जाते। तर बघा, यासाठी अर्ज तुम्हाला 8 एप्रिल 2025 रोजीपर्यंत या ठिकाणी करायचे आहेत। कुठे अर्ज करायचे आहेत या ठिकाणी, तर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी जुनी ST डेपो कापआळी भिवंडी या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रशासकीय इमारत जी आहे येथे अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत। तर बघा, आता सर्वात अगोदर पाहूयात आपण कुठली पदे आहेत या ठिकाणी संपूर्ण माहिती आणि त्यानंतर याची पात्रता देखील पाहूयात। तर बघा, या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे। तुमच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा आहेत त्याची माहिती दिलेली आहे। तुम्हाला लिंक PDF फाईलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल। बघा, ही सर्व पदे आहेत। आता आपण डायरेक्टली पाहूयात यांची पात्रता काय असणार आहे प्रत्येक पदानुसार त्याबद्दल माहिती। बघा, पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी, 10 जागा असणार आहेत, MBBS साठी आहे। बघा, हे MBBS साठी असणार पद आहे। त्यानंतर महत्त्वाचं पुढचं पद आहे ते म्हणजे स्टाफ नर्स महिला। बघा, तुम्हाला इतर कुठल्या पदाबद्दल अशा जाहिरातीबद्दलची माहिती हवी असल्यास तुमचं पद देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याबद्दल अशी माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून दिली जाईल। तर बघा, स्टाफ नर्स महिलांसाठी 9 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत। GNM किंवा BSc नर्सिंगसाठी 20,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथं पाहायला भेटतो। तर याच्यामध्ये मित्रांनो वय देखील खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत इथं देखील कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा पाहता येतील। त्यानंतर बघा, स्टाफ नर्स पुरुषांसाठी मात्र एकच जागा आहे, GNM आणि BSc नर्सिंगसाठी या ठिकाणी आहे। त्यानंतर पहा, पुढचं 4थं पद या ठिकाणी ठेवलं जात आहे ते म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष। याच्यासाठी देखील 10 जागा भरल्या जात आहेत। यामध्ये तुमचं 12वी पास इन सायन्स मध्ये मागितलंय, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा तो झालेला नसेल तर सेंटर इन्स्पेक्टर कोर्स देखील चालेल। बघा, आता याची पात्रता चालू या ठिकाणी बदललेली आहे। पहिल्यांदा 12वी पास होते, आता सायन्स करण्यात आलेला आहे। MPW असं म्हणू शकतो आपण त्याला, किंवा आरोग्य सेवकचं हे पद आहे याच्यामध्ये। तर या पदासाठी स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 18,000 पर मंथ इतका दिला जातो। याची देखील कॅटेगरी वाईज इथे जागा तुम्हाला पाहायला भेटतील। 10 जागा टोटल या ठिकाणी भरल्या जात आहेत। त्यानंतर बघा, आता सदर ही पदभरती जी होते याच्यामध्ये अजून बाकीची जी पदं आहेत ती देखील या ठिकाणी भरल्या जात आहेत। भरपूर सारी पदं, याच्यामध्ये संख्या जास्त आहे। बघा, वैद्यकीय अधिकारीची अजून 6 पदं आहेत। आता ही पदं कुठे आहेत, या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पद आहेत। वरची जी पदं या ठिकाणी भरली जात होती ती जी पदं आहेत बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत ही पदं भरली जात होती। आता दुसरी जी पदं आहेत ती डायरेक्टली NHM अंतर्गत आहेत। पहा, NHM साठी तुम्हाला जर अप्लाय करायचं आहे, NHM अंतर्गत देखील ही पदं आहेत। MBBS साठी 6 जागा आहेत आणि स्टाफ नर्स महिलासाठी सर्वात जास्त जागा आहेत, 25 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। GNM BSc नर्सिंग साठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। अनुभव असल्यास तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य असतंच, परंतु कंपल्सरी नाही, परंतु तुम्हाला अनुभव असल्यास निवड होण्यासाठी या ठिकाणी जास्त फायदा होतो। त्यानंतर बघा, तिसरं पद आहे अजून स्टाफ नर्स साठी, या ठिकाणी ते आहे पुरुषांसाठी 4 जागा इथं भरल्या जात आहेत। या ठिकाणी देखील सेम पात्रता आहे, वयोमर्यादा आणि पगार देखील सेम असणार आहे। त्यानंतर पहा, ANM साठी देखील जागा आहेत। ANM साठी बऱ्याच ठिकाणी जागा निघत नाहीत। ANM ज्यांचा कोर्स झालेला आहे त्यांना माहिती नक्की शेअर करा। बघा, 16 जागा आहेत ANM साठी देखील। ANM कोर्स तुमचा या ठिकाणी झालेला असणं गरजेचं आहे। या ठिकाणी 18,000 स्टार्टिंग पेमेंट ANM साठी आहे। या ठिकाणी 16 जागा या ठिकाणी टोटल भरल्या जात आहेत ANM साठी। पुढचं देखील पद आहे पहा, लॅब टेक्निशियनची देखील 16 जागा आहेत। इथे देखील खूप साऱ्या जागा आहेत। BSc विथ DMLT झालेलं आहे तुमचं, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी लॅब टेक्निशियनसाठी तुम्हाला इथं पाहायला भेटेल। त्यानंतर बघा, औषध निर्मातासाठी देखील वॅकन्सी आहे, 2 जागा भरल्या जात आहेत। B.Pharm/D.Pharm या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। याची देखील कॅटेगरी वाईज इथं जागा तुम्हाला पाहायला भेटतील। त्यानंतर बघा, अजून जागा आहेत। 7 नंबरची आहे सिटी क्वालिटी ॲश्युरन्स कोऑर्डिनेटर CQAC, एनी मेडिकल ग्रॅज्युएट मात्र या पदासाठी लागतं। 35,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी आहे। या पदासाठी मॅनेजर लेवलची पोस्ट आहे। त्यानंतर बघा, पेड्रिशियनची पोस्ट आहे। त्यानंतर नर्सिंग असिस्टंटची देखील पोस्ट भरली जाते, 1 जागा आहे।
12वी सायन्स प्लस नर्सिंग असिस्टंट CNA कोर्स ज्यांचा झालाय बघा त्यांना या ठिकाणी संधी आहे. ज्यांनी CNA कोर्स केलाय 12वी सायन्स नंतर तर या ठिकाणी जागा निघालेली आहे. त्यानंतर बघा पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टची जागा आहे. MBA वगैरे ज्यांचं झालंय, मेडिकल ग्रॅज्युएशन ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी. डेंटल असिस्टंटची देखील जागा भरली जाते. पाहू शकता 12वी सायन्स नंतर तुम्ही डिप्लोमा केलेला आहे डेंटल टेक्निशियनचा तर तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे डेंटल असिस्टंटसाठी. त्यानंतर बघा गायनेकोलॉजिस्ट वगैरे हे पुढच्या संपूर्ण जागा ज्या आहेत, सर्जन वगैरे अशा मोठ्या पद्धतीच्या जागा भरल्या जात आहेत. तर त्यानंतर पहा मायक्रोबायोलॉजी बायोलॉजिस्टची देखील जागा आहे. याच्यामध्ये देखील एनी मेडिकल ग्रॅज्युएट लागणार आहे. पुढच्या जे देखील जागा आहे डेंटिस्टची देखील जागा आहे, BDS वगैरे या ठिकाणी लागणार आहे. तर हे संपूर्ण पोस्ट ज्या आहेत भरल्या जातात मित्रांनो. संपूर्ण जागांची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता बघा यासाठी कशा पद्धतीने डॉक्युमेंट वगैरे जोडायची त्याची संपूर्ण माहिती इथं तुम्हाला पाहायला भेटेल. थेट मुलाखती काही पदांसाठी होणार आहेत, फक्त बाकी पदांसाठी मुलाखत होणार नाही. शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती निवड केली जाणार आहे. जसं की MBBSच्या वगैरे ज्या पोस्ट आहेत, सर्जनच्या वगैरे पोस्ट असतील त्यांच्यासाठी मुलाखत होईल. बाकीची जी पद आहेत बघा, जसं की नर्सिंग असेल, लॅब टेक्निशियन असेल, फार्मसी असेल, या सर्वांसाठी काय असणार आहे याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. गुणांकन पद्धत असणार आहे. पाहू शकता या ठिकाणी गुणांकन पद्धत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या वर्षाच्या मार्क्समध्ये मिळालेले गुण जे आहेत त्याच्यानुसार प्रोपोर्शन काढलं जाईल. त्याचे 50 गुण धरले जातात. त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल तर 20 गुण धरले जातात आणि 1 वर्षाचा अनुभव असेल तर 6 गुण त्याला दिले जातात. असे जास्तीत जास्त 30 गुण दिले जातात. तर अशा पद्धतीने एकूण 100 गुणांची मेरिट लिस्ट लावून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं. आता बघा फीज किती असणार आहे. याच्या फीज बद्दल शुद्धीपत्रक त्यांनी काढलेलं आहे. जाहिरातीमध्ये जी फीज दिली ती तुम्हाला असणार आहे, परंतु याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पहा फीज भरण्यासाठी काय करायचं आहे. या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, शुद्धीपत्रक त्यांनी दिलेलं आहे ज्याच्यामध्ये शुल्कात बदल करण्यात आलेला आहे. तरी पुढील शुल्क भरावे असे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज शुल्क पहा, उमेदवारास अर्जासोबत शुल्काची कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा DD जोडायचा आहे. खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये फीज आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 500 रुपयाचा फीज असणार आहे. तर हा DD तुम्हाला या ठिकाणी काढून अर्जासोबत जोडायचा आहे. हे एक शुद्धीपत्रक तुम्हाला जाहिरातीच्याच खाली शेवटच्या पेजवरती पाहायला भेटेल. तर ही फीज बद्दल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अर्ज जे आहे तुम्हाला विहित मुदतीत म्हणजे 8 एप्रिल 2025च्या अगोदरच अर्ज जो आहे तो सादर करणं आवश्यक असणार आहे. अर्ज भरण्याबाबत इथं सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. पहा पेज नंबर 4 वरती याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या फॉर्मची प्रत स्वतः कार्यालयात येऊन जमा करावे असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ही संपूर्ण माहिती वाचायची, अगोदर PDF वाचायची, त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल. कारण की बघा याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून देखील तुम्हाला संपूर्ण माहिती पाहता येणार आहे. खाली पहा अर्जाचा नमुना देखील त्यांनी दिलेला आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.